आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण पाकातल्या पुऱ्या हा प्रकार ऐकलेला आहे, फार फॅमिलियर आहे हा प्रकार, बरेच जण घरी करतात सुद्धा. पण आज आपण करणार आहोत पाकातले चिरोटे आणि ते दाखवण्यासाठी आपल्यासोबत आहे मधुराताई. मधुराताई, पाकातले चिरोटे हा काय कॉन्सेप्ट आहे? जसं आता तू म्हणालीस तसं पाकातल्या पुऱ्या हा पूर्वीपासूनच आहे, पण त्याच्यातलं थोडंसं मॉडिफिकेशन किंवा अजून हलका पदार्थ, पुरीपेक्षाही जास्त देखणा आणि हलका असा हा चिरोटा हा प्रकार. साहित्य काय काय? हो सांगते ना. हा साखरेचा पाक आहे, हा भिजवलेला मैदा, हा त्याच्यासाठी लावण्याला साठा, वेलची पावडर, हा रंगीत हे घालून भिजवलेला मैदा आणि नेहमी लावण्यासाठी मैदा, नुसता मैदा. करूया सुरुवात? ओके चालेल. सगळ्यात आधी काय? हा पहिल्यांदा या ज्या गोळे बनवलेत मी याचे 2 पोळ्या लाटून घेते. बर. नेहमीची आपली जशी पातळ पण पोळी लाटतो ना तसं थोडंसं मैदा लावून लाटून घ्यायचे. फोल्ड का केलाय पण आपण तो? फोल्ड म्हणजे दुसरी आपल्याला अजून पोळी लाटायची आहे, तर ती अशीच ठेवली तर वाळते किंवा ह्याला डिशला चिकटते, म्हणून आपण हे असं थोडासा मैदा भरभरून असं फोल्ड करून ठेवून देऊया. आता परत दुसरी पोळी लाटायला घेऊ. अशा आपल्याला एकूण 3 पोळ्या करायच्या आहेत. हा मी हे लाटतीचा तोपर्यंत प्राजक्ता एक काम करते, त्याच्यावर तेल गॅसवर बारीक ह्याच्यावर तापत ठेवते. हा हे आता आपली दुसरी पोळी लाटतोच आहे आपण. तेल बघा किती घालू. घाल अजून थोडंसं. हां बस. ओके बस. हा आपण कलरचा एक गोळा करूची पोळी लाटून घेऊया. ही पण घडी करून ठेवणार आहोत. हा आता आपण ती आधी आपण पांढरी घेणार आहोत. हा ही आता अशी उघडायची आहे. परत त्याच्यावर हा जो आपण साठा केलेला आहे ना तो असा पसरायचा आहे हाताने, सगळीकडे लावून घ्यायचा आहे तो छान. म्हणजे ते पदर जे सुटतात ना नंतर चिरोट्याचे ते याच्यामुळे, म्हणजे त्याला काही नाही लावलं तर परत. साठा कशाचा म्हणालात तुम्ही केलाय? हा साठा आपण वनस्पती तूप घेतलंय आणि कॉर्नफ्लोअर आणि किंचित मीठ घातलंय त्याच्यामध्ये आणि असं छान फेटून घेतलेला आहे तो ताटात घेऊन. आणि मग ते तेच आपण मोहन म्हणून वापरलेलं आहे. याच्यात वेगळं तेल घालायची काही जरूर नाही, कारण हेच इतकं हलकं असतं कॉर्नफ्लोअर की दुसरं हलकेपणासाठी दुसरं काही घालायची हे भासत नाही. 1 मिनिट. मग ह्याच्यामुळे पण चिरोटा हलका होतो का? हा याच्यामुळेच हलका होतो. ह्याच्यामुळेच होतो. त्याच्यावरही परत तो साठा पसरवायचा. आता परत त्याच्यानंतर ही तिसरी, म्हणजे बरोबर 2 पांढऱ्यांच्या मध्ये ती अशी छान बसते. आता हे गुंडाळायचं हे असं एक्झॅक्टली. प्रत्येक वेळेला थोडा थोडा हे असं लावत राहायचा आणि छान असं गुंडाळी करून घ्यायची त्याची पूर्ण. हे असं पकडून थोडं असं लांब करून पातळ लहान होण्यास असं फुगीच झालंय ना. आणि आता ह्याची सुरीनी हे काप काढून घ्यायचे आणि मग परत ते आपल्याला लाटायचे. तर मी करून घेते सुरीनी. हे बघ हे असे कट करून घ्यायचे जेवढे बसतील तेवढे. हे इकडूनच आपल्याला दिसतंय हे कलरफुल, मस्त वाटतं. ते लाटल्यावरती अजून छान दिसेल. तर मी याच्यातच काढून ठेवते. 1 मिनिट. आता हे आपल्याला परत लाटायचंय. आता काही वेळेला नॉर्मली चिरोटे म्हटलं की असं लाटतात, पण आपण आज हे छान एवढं कलरफुल घेतलंय तर असं लाटलं की ते फुलासारखं दिसतं छान. फक्त हलक्या हाताने एकदम असे लाटून घ्यायचे आहेत. कितपत जाड लाटायचं आपल्याला? जाड जितकं लाटशील तेवढं छान असतं. म्हणजे साधारण एवढं, म्हणजे मग आपल्याला तो छान फुगतो. एक प्लेट देतेस मला हे ठेवायला?
हे असे ठेवून एक 4-5 असे लाटून घेऊ आपण. 4 आपले झालेले आहेत. आपण तळून घेऊया. टाकतेस? हो, सोडू? हां, फक्त हळद. किती टाकू? 2 टाकू? हां, 2 टाक. तर आता हे झाले. आता आपण काढून घेऊया. हे तू तळ, मी जरा दुसरे घेते. हे प्लेट देऊ तुला काढायला. हे तळून झाले की मग आपल्याला गरम असतानाच त्याच्यावर पाक घातला की अजून छान बसतो आतमध्ये पाक. बर. ते तुझे 2 तळून होऊ देत, तोपर्यंत मी इकडे पाक हा जो आपण बनवलाय ना तो याच्यावर सोडायला हे घेते. हे आपण चाळणीत ठेवू असे. हे तुझे होऊ देत ते 2, तोपर्यंत हे असे याच्यात ठेवून द्यायचे. हा असा याच्यावर ठेवून, म्हणजे जो जास्त हे आहे पाक तो खाली पडून त्याच्यामध्ये राहतो, त्यामुळे जास्त गोड होत नाहीत. मी जे म्हटलं मग खूप गोड लागत नाहीत, माफक गोड असतात. हा पाक घालताना असा जास्त वाटतं की अरे बापरे किती घातलाय, पण तो ॲक्च्युली खाली गळल्यामुळे गोड छान लागतात. तर हे असे आपले झालेले आहेत आता चिरोटे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. आज आपण पुन्हा एकदा केक आयसिंगचा एक मस्त प्रकार बघतोय. 3 लेयर्स फ्रेश फ्रूट गातो. आज काय स्पेशल.